मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करणे तसेच घडलेले गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीनं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं पथक तयार केले होते। सदर पथकामार्फत मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास सुरू असताना पथकातील पोलीस अंमलदार वसंत पिंगळे, संजय हुंबे यांना फिरोज यरगट्टी व इरफान खान हे दोघे संशयित इसम बागल चौक कोल्हापूर इथं चोरीची स्प्लेंडर मोटारसायकल घेऊन फिरत आहेत अशी गोपनीय माहिती प्राप्त झाली। त्या अनुषंगानं पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे व त्यांच्या पथकानं आज दिनांक 4 जून रोजी बागल चौक कोल्हापूर इथं सापळा लावून 2 इसमांना ताब्यात घेतले। त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारता त्यांनी आपली नावं फिरोज चांदसाब यरगट्टी, वय वर्ष 23, राहणार स्वामी समर्थ मंदिर, बाबळनगर, केनिया पार्क, उचगाव, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर व इरफान अहमद खान, वय वर्ष 24, राहणार विक्रमनगर, गल्ली नंबर 1, कोल्हापूर, जिल्हा कोल्हापूर असे सांगितले। त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी त्यांच्या ताब्यातील स्प्लेंडर मोटारसायकल ही चोरीची असून त्या दोघांनी मिळून वडणगे, तालुका करवीर येथून चोरी केली असून त्यांनी शिरोली, MIDC, शाहूपुरी, करवीर, वडगाव व सांगली येथून वेगवेगळ्या 11 मोटारसायकली चोरी केली असल्याची कबुली दिलेली आहे। सदर आरोपींकडून 11 चोरींच्या मोटारसायकली कौशल्यानं हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांना यश प्राप्त झालंय। नमूद दोन्ही चोरट्यांना पुढील तपासकामी शिरोली MIDC पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात ताब्यात देण्यात आलेला आहे। त्यांच्याकडून आणखी मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे तसेच पोलीस अंमलदार वसंत पिंगळे, संजय हुंबे, संदीप पाटील, सतीश जंगम, शिवानंद मठपती, अनिकेत मोरे, सचिन जाधव, कृष्ण पिंगळे, विलास किरोळकर, महेश अंबी, सागर चोगले, राजेंद्र वरंडेकर, हंबीरराव अतिग्रे यांच्या पथकानं केली आहे।